Force and pressure. Force and pressure. The standard 10 third chapter chemical reaction equation. Okay, force. मुला अक्षर होते. This is a force. क्या बोलते हो? Force. If push and pull, push and pull. If an object is called as a force. क्या बोलते हो? Force. Okay. Next point. Push and pull is of object is called as a force. There is an example of a force. Needles get attracted towards the magnet. म्हणजे पण काय टुवर्ड्स जे मॅग्नेट आहे त्याला काय करतात अट्रॅक्ट करतात. सेकंड पॉइंट अ मॅन पुशिंग कार, अ कंपस पुशिंग ओके कंपसला पुश करते. अ बॉय किकिंग अ फुटबॉलला लात मारतोय. अ बॉय पुलिंग अ डॉग म्हणजे एक मुलगा डॉगला खेचतोय वाहून. अ फॉलिंग द बोकड फ्रॉम द फॉलिंग म्हणजे काय खाली पडणे. देयर इज अ फॉलोइंग मीन्स खाली पडणे पण देयर इज अ फोर्स इन अ ग्रॅव्हिटी फोर्स. If an object earth is attracted is called as a gravity. Okay? If an object earth is attracted, if an object earth is attracted is called as a gravity. Gravity is it? Next point, contact force. ये मेरे contact है. Okay? Contact. Okay? Contact force, the force of attracting through a direct. Okay? Please listen carefully. Force of contact. There is the other hands are present in the water molecules. सोल्टिंग होते आहे ना याच्यामध्ये H2O आहे म्हणजे हायड्रोजन पण ऑक्सिजन पण माझ्यामध्ये पण सोल्टिंग होते हायड्रोजन पण ऑक्सिजन पण मग फोर्स ऑफ अट्रॅक्टिंग काय होते अट्रॅक्टिंग थ्रू अ डायरेक्ट और वाया म्हणजे बेस वन और मोर ऑब्जेक्ट म्हणजे एक किंवा दोन ऑब्जेक्ट असू शकतात त्याला म्हणतात कॉन्टॅक्ट फोर्स. काय म्हणतात कॉन्टॅक्ट फोर्स. काय होते नेक्स्ट कॉन्टॅक्ट फोर्स इज एक्झाम्पल इज मस्क्युलर. काय बच्चो मस्क्युलर हे इज हे काय बाळून बघा हे मस्क्युलर आहे म्हणजे जसं माझ्या मसल काम करतात त्या करतात मस्क्युलर हे इज अ फ्रिक्शनल. देखो बच्चो फ्रिक्शनल. देयर इज अ वुड आर प्रेझेंट. वुड्स आर प्रेझेंट इज अ डिफरंट मॉलिक्युल्स. मग इथून जसं मी ह्याला फोर्स करतो काय करतोय फोर्स त्या फ्रिक्शन करतोय होतं त्याला इकडं अपोज डायरेक्शनमध्ये आपण ढकलतोय. हा असा आवाज येतो बघा त्याला म्हणतात फ्रिक्शनल फोर्स. काय म्हणतात फ्रिक्शनल फोर्स. ओके नेक्स्ट इज अ ग्रॅव्हिटेशनल. अभी बताएंगे ग्रॅव्हिटेशन. इफ एन ऑब्जेक्ट 1 2 3 कर बाई केलं कधीच. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे मस्क्युलर अँड फ्रिक्शनल and normal force. Okay, this is normal. Okay, contact force. Please listen carefully. The force of attraction through a direct via one or more object is called as a contact force. Listen carefully. There is a standard 10 science 1 first chapter. There is a gravitation. Okay, gravitation. There is a gravitational definition. If any two object is attracted is called as a gravitational force. क्या बच्चों one object another object if any two object is called as a if any two object is attracted is called as a gravitational force. बच्चा समझा. For the example is a muscular. बच्चे ऐसे पानी फ्रिक्शनल और नॉर्मल. This is a normal. Okay. Non-contact force. Okay, non-contact force apply between two objects even if the objects are not in a contact. तो देखो इसके अंदर ऑब्जेक्ट कांटेक्ट में नहीं आ रहा है. क्या नहीं आ रहा है कांटेक्ट में नहीं आ रहा है. इस कॉल एज अ नॉन कांटेक्ट फोर्स. तो क्या है नॉन कांटेक्ट. इट इज अ नॉन कांटेक्ट फोर्स. क्या है नॉन कांटेक्ट फोर्स. ओके दे इज एग्जांपल ऑफ अ नॉन कांटेक्ट फोर्स. एग्जांपल इज अ मैग्नेटिक इलेक्ट्रोस्टैटिक ग्रेविटेशनल. इलेक्ट्रोस्टैटिक मीन्स इलेक्ट्रॉन ट्रांसफर. क्या होते हैं इलेक्ट्रॉन ट्रांसफर. आणि ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय जादा त्याचं ग्रॅव्हिटेशन. ओके नेक्स्ट बॅलन्स. ओके तो बॅलन्स मीन्स देयर इज अ बॅलन्स फोर्स मीन्स देयर इज अ बॅलन्स. ओके बॅलन्स फोर्स. The two forces are acting on a body have an equal magnitude and opposite direction. Equal magnitude इसके अंदर there is a opposite
डायरेक्शन इज कॉल्ड एज अ बैलेंस्ड फोर्स। क्या बच्चों? बैलेंस्ड फोर्स। अनबैलेंस फोर्स, ये बैलेंस है बच्चों, ये तो अनबैलेंस। ओके, वेन टू अनइक्वल फोर्स, ओके, फक्त इथं काय होतं? इक्वल होतं, काय होतं? इक्वल. इथं काय आलं? अनइक्वल. काय आलं बाबा? अनइक्वल. वेन टू अनइक्वल फोर्स आर ऍक्टिंग ऑन अ बॉडी, याच्यामध्ये काय आपल्या बॉडीमध्ये काय कार्बन आहे, हायड्रोजन आहे, नायट्रोजन, ऑक्सिजन आहे, अमान्य असते. याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये काय इलेक्ट्रॉन काय होतात? अट्रॅक्ट होतात. अट्रॅक्ट म्हणजे काय? मॅग्नेट म्हणजे चुंबक. ओके, पण बाहेर असं नाही. ओके, when two unequal force are acting on a body, magnitude strain म्हणजे काय? magnitude म्हणजे is the unbalanced force. The force is a vector quantity. काय म्हणतो? Force is a vector quantity. The effect of a force. ओके, आता बघा हे इफेक्ट काय करतं? ऑब्जेक्ट चेंज इज अ पोझिशन. हे पेज आहे, चेंज इन पोझिशन. ओके, चेंज इन पोझिशन. नेक्स्ट ऑब्जेक्ट स्पीड, या स्पीड चेंज. ओके, नेक्स्ट पॉइंट सेम पॉइंट विचारला, डायरेक्शन चेंज. काय बघतो? डायरेक्शन चेंज करू शकतो. ओके, नेक्स्ट इनर्शिया. इनर्शिया मीन्स देयर इज अ टेंडन्सी. टेंडन्सी मीन्स देयर इज अ स्ट्रेंथ. काय म्हणतो? ताकद, बलशाली. ओके, महाबली या बहुबली, बहुबली. हाँ, इनर्शिया टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट to resist. Resist means rest. क्या बच्चों? Change in a state. Change in a state is called as a inertia. म्हणजे हा तिन्ही स्टेट मध्ये काय काम करू शकतो. ओके, हा सॉलिड